नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीला येणारे काही संभाव्य क्वेश्चन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत आहोत. मागला एक पार्ट झालेला आहे, आज दुसरा पार्ट आहे. बघा, क्वेश्चन नंबर 1. कोल्हापूर जिल्ह्यातील डाड्यास हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. कोणते ओळखले जाते? नंदवाळ हे ठिकाण आहे. क्वेश्चन नंबर 2. दाजीपूर अभयारण्य हे कोणत्या तालुक्यात आहे? हे राधानगरी तालुक्यात आहे. राधानगरी तालुक्यात. दाजीपूर अभयारण्य कुठे आहे? हे कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. तिल्हारी धबधबा हा कोणत्या तालुक्यात आहे? हा चंदगडमध्ये आहे. चंदगड. हे तिल्हारी धबधबा कुठे आहे? हे कोल्हापूरमध्ये आहे. तिल्हारी धबधबा तालुका कुठे आहे? कोणत्या तालुक्यात आहे? चंदगडमध्ये. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. फिल्म व दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्य येथे आहे. कुठे आहे मित्रांनो? हे पुणे या ठिकाणी आहे. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात कोणते राज्य कुठे आहे मित्रांनो? पुणे याच्यात आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. डॅड्याच्या डोंगरामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळी झाली आहे. कोणत्या पर्वतरांगामुळे झाली आहे? अजिंठा व सातमाळा या दोन पर्वतामुळे तापी नदी आणि गोदावरी नदीचे खोरे वेगळे झालेले आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्रात डॅड्याच्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. तांब्याचे सर्वाधिक साठे कुठे आढळतात? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात. मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. हे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत आतापर्यंत आले चवडे पोलीस भरतीला. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्यास तानसा व वैतरणा मोडकसागर ही जलाशये कोणत्या जिल्ह्यात आहेत? हे ठाणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्यात. मुंबई शहरास व पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा नदीला मोडकसागर ही जलाशये कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्ह्यात आहेत. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? एकूण 6 आहेत. 6 प्रशासकीय विभाग किती आहेत? एकूण प्रशासकीय म्हणलं तर एकूण 6 आहेत. 6 प्रशासकीय विभाग 6 आहेत. सगळ्यात मोठा म्हणलं तर मराठवाडा आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब सीमा असणाऱ्या राज्याबरोबर कोणती सीमा आहे? मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश राज्याला एकूण किती जिल्हे लागून आहेत? एकूण 8 जिल्हे आहेत. 8 जिल्हे. कोणते कोणते? नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, बुलढाणा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे एकूण 8 जिल्हे लागून आहेत. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भामरागड येथील नदी संगमात कोणत्या नदीचा समावेश होत नाही? कोणाकोणते होत नाही? प्राणहिता नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? हे गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदीची लांबी किती आहे? एकूण 668 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रातील आहे. आणि प्राणहिताची लांबी किती आहे? 120 किलोमीटर. 120 किलोमीटर. जेव्हा वैतरणा, वर्धा आणि पैनगंगा मिसळून जेव्हा प्राणहिता तयार होते तेथील लांबी 120 किलोमीटर आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणते नाव संबोधले जाते? हे नाथसागर संबोधले जाते. नाथसागर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कुठे आहे? हे पितळखोरा लेणी कुठे आहे? पितळखोरा ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? कुठे सुरू झाला? हरियाणा या ठिकाणी. हरियाणा या राज्यात सुरू झालेला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? अमेरिका या ठिकाणी. भारताबाहेरील जगात पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले? अमेरिका या ठिकाणी. भारतातील कोणत्या राज्याचे सर्वात नवीन राज्य म्हणून ओळखले जाते? हे तेलंगणा. तेलंगणा राज्याची निर्मिती केव्हा झाली? 1 ऑगस्ट 2014 ला त्याची निर्मिती झाली. हे आंध्र प्रदेश मधून तेलंगणा निर्माण झालेले आहे. हे कितवे राज्य आहे? 29वे राज्य आहे. 29वे राज्य. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? हे भोगावती नदीवर आहे. भोगावती नदीवर. हे कुठे आहे मित्रांनो? राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो? 25 नोव्हेंबर. 25 नोव्हेंबरला. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? 545 आहेत. 545.
लोकसभेची कलम किती आहे? 81 आहे. 100 फक्त 81. राज्यसभेची 80, संसदची 79. सरला म्हणून ध्यानात ठेवा. ट्रिक सरला म्हणजे संसद, राज्यसभा आणि लोकसभा. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? कोणाचे करण्यात आले? रामनाथ कोविंद. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्या स्टेडियमचे नाव काय आहे? नरेंद्र मोदी स्टेडियम. नरेंद्र मोदी स्टेडियम. हे कुठे आहे? अहमदाबाद मध्ये आहे. अहमदाबाद. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्रातील दाड्याच्या ज्वालामुखीचा अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. कोणता आहे? बेसाल खडकाचा प्रकार आहे. भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो? संत एकनाथाने लिहिला. संत एकनाथ. भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? संत एकनाथ यांनी लिहिला आहे. राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? हे महाराष्ट्र आहे. राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करण्याचे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. कोणती लस कोरोनासाठी आहे मित्रांनो? कोणती आहे? कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि फायझर. हे सगळे कोरोनाची लसी आहेत. भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? हे सिकंदराबादला आहे. सिकंदराबाद. भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? हे सिकंदराबाद मध्ये आहे. ॲनाटॉमी म्हणजे काय मित्रांनो? सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. ॲनाटॉमी म्हणजे सजीवाच्या आंतररचनेतील अभ्यास. विश्वप्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यात आहे? हे राहाता तालुक्यामध्ये आहे. राहाता तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अहमदनगर मध्ये आहे. विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? हे नेवासे तालुक्यात आहे. नेवासे तालुक्यात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. नाथ संप्रदायाच्या कानिफनाथची मंडी येथील समाधी कोणत्या तालुक्यात आहे? हे पाथर्डी तालुक्यात आहे. पाथर्डी तालुक्यात आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतो? हे नाशिक याच्यामध्ये येतो. नाशिक परिक्षेत्रामध्ये येतो. अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे? कुठे आहे? हे शिर्डी या ठिकाणी आहे. शिर्डी. माळढोक अभयारण्य हे कुठे आहे? कशासाठी प्रसिद्ध आहे? हे पक्षीसाठी आहे. पक्षीसाठी. माळढोक अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? हे कमेंट मध्ये सांगा. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे गाव कोणते आहे? हे चोंडी गाव आहे. चोंडी गाव. सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहे. कुठे आहे मित्रांनो? हे कोकणामध्ये आहेत. कोकणामध्ये. कोकणामध्ये सगळ्यात लांब नदी कोणती आहे? ते उल्हास आहे. उल्हास. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्राच्या पर्जन्यावर कोणत्या घटकांचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? कोणत्या येतो? प्राकृतिक रचनामध्ये. प्राकृतिक रचनामध्ये आढळून येतो. या जिल्ह्याच्या सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोणते ओळखला जातो? हा ठाणे जिल्हा. ठाणे जिल्हा. संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्याचे नाव कोणते आहे? हे अमरावती आहे. अमरावती. या ठिकाणी संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी आहे. झूम हा कशाचा प्रकार आहे मित्रांनो? हा शेतीचा प्रकार आहे. शेतीचा प्रकार आहे. झूम हा शेतीचा प्रकार आहे. नागपूर हे लोह मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. कोणते आहे? मुंबई व कोलकाता. मुंबई व कोलकाता येथील जंक्शन आहे. उल्कापातामुळे जमिनीवर आपटल्यामुळे प्रचंड खड्डे निर्माण होतात. आणि महाराष्ट्रातील हे सरोवर उत्तम उदाहरण आहे. कोणते आहे? हे लोणार सरोवर आहे. लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? अमरकंटक या ठिकाणी होतो. अमरकंटक या ठिकाणी. नर्मदा नदीची आपल्या महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? 54 किलोमीटर आहे. 54 किलोमीटर. कोणत्या जिल्ह्यातून जाते? एका जिल्ह्यामधून जाते. फक्त कोणत्या? नंदुरबार जिल्ह्यामधून. नंदुरबार जिल्ह्यामधून नर्मदा नदी हे वाहत जाते आणि गुजरातमध्ये जाऊन मिळते.
चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे मित्रांनो? हे वसंत सागर आहे. वसंत सागर. चांदोली धरणाचे जलाशयाचे नाव वसंत सागर आहे. महाडच्या ईशान्येच्या कोणत्या डोंगरात आहे? कोणत्या आहेत? दरकेसा डोंगर रांग आहे. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहे? दरकेसा डोंगर रांग आहे. दरकेसा कुठे आहे मित्रांनो? सांगा मित्रांनो. हे नंदुरबार मध्ये आहे. नंदुरबार. सॉरी मित्रांनो, दरकेसा हे भंडारामध्ये आहे. महाडचे 1 मे 1960 रोजी किती जिल्हे आहेत? किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते. 26. आता एकूण किती जिल्हे आहेत? एकूण 36 जिल्हे आहेत. 36. महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? हे औरंगाबाद विभाग आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा औरंगाबाद आहे. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? कोणता वापरतात? तपकिरी रंग हा वापरतात. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कुठे आहे? हे इचलकरंजी या ठिकाणी आहे. इचलकरंजी. महाराष्ट्रात ज्या प्रशासकीय विभाग आहेत एकूण किती आहेत? एकूण 6 आहेत. 6. कोणते कोणते आहेत मित्रांनो? एक छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. एक नागपूर. 3 नाशिक. एक कोकण. हे सगळे लक्षात राहू द्या मित्रांनो. राधानगरी धरण नदीवर बांधण्यात आले. कोणत्या नदीवर बांधण्यात आले? भोगावती नदीवर. भोगावती नदीवर. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हे आसाम या ठिकाणी. आसाम या ठिकाणी. जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे जालना जिल्ह्यात आहे. जालना जिल्ह्यात. जीवरेखा सिंचन प्रकल्प हा जालना जिल्ह्यामध्ये आहे. नागालँडची राजधानी काय मित्रांनो? ही कोहिमा आहे. कोहिमा. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे? हे बिलासपूर या ठिकाणी आहे. बिलासपूर. उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? हे जम्मू काश्मीर मध्ये आहे. जम्मू काश्मीर. कोणते शहर 2 राज्यांना एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? कोणते आहे? हे चंदीगड आहे. चंदीगड. पंजाब व हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. नागपूर मेट्रोसाठी रेल्वे कोचचे डबे कोणत्या देशाच्या सहयोगाने उत्पादन केले जाते? चीन या देशाच्या सहयोगाने निर्माण केले जाते. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूला वळतात म्हणून त्याला कोणते वारे म्हणतात? नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. नैऋत्य मोसमी वारे. जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ही गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदीची उपनदी आहे. आशियातील सर्वात मोठे लोकर बाजारपेठ म्हणून कोणत्या ठिकाणी ओळखले जाते? हे बिकानेरला ओळखले जाते. बिकानेर हे राजस्थान मध्ये आहे. डॅड्याच्या खनिजापासून अल्युमिनियम हा धातू तयार होतो. कोणता तयार होतो? बॉक्साईट तयार होतो. बॉक्साईट. कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते? हे अमरावती शहराला म्हणून ओळखले जाते. कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते? अमरावती शहराला. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? हे तामिळनाडूचा आहे. तामिळनाडू. भारतातील पहिली रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गाने धावली? मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे. लॉर्ड डलहौसीच्या काळात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार येथे कुठे आहे? हे नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली या ठिकाणी आहे. मूळ रेखावर्त कोणत्या देशातून जाते? हे इंग्लंड मधून जाते. इंग्लंड. मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? हे तमिळनाडू मध्ये आहे. तमिळनाडू. उस्मानाबाद जिल्ह्यात डॅड्याश येथे जैन मुनी शांतती सागर यांची समाधी आहे. कोणाची आहे? कुंथलगिरी. कुंथलगिरी. डोकलाम वाद कोणत्या देशामध्ये आहे? भारत आणि चीन मध्ये आहे. भारत आणि चीन. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960 ला. 1 मे 1960. दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरात आहे? हे नागपूर या शहरात आहे. नागपूर या शहरामध्ये आहे. कांदवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ही गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदीची उपनदी. मंगुली या धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हे दोंडा मार्ग या तालुक्यात आहे. दोंडा मार्ग या तालुक्यामध्ये आहे. भारतातील पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? ही नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी. भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. भीमा कोरेगाव हे ठिकाण
पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रस्तावित जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. अतिपर्जन्याच्या जांभावरीत विभाग मध्ये कुठे आहे? हे उत्तर कोकण मध्ये आहे. उत्तर कोकण. महाराष्ट्रातील भूभागातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो. कोणता प्रकल्प ओळखला जातो? कोयना प्रकल्प. कोयना प्रकल्प कुठे आहे? हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे नारी हे कुठे आहे? हे भोसरी या ठिकाणी आहे. भोसरी या ठिकाणी. सातारा, सांगली व कोल्हापूर हे शहरे कुठे आहेत मित्रांनो? हे कृष्णा नदी या ठिकाणी आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते मित्रांनो? कोल्हापूर ते गोंदिया या ठिकाणी धावते. नागझिरा हे अभयारण्य कुठे आहे? ते गोंदिया या ठिकाणी आहे. नागझिरा हे गोंदिया या ठिकाणी. आंबाघाट कुठून कुठपर्यंत धावते मित्रांनो? कोल्हापूर ते रत्नागिरी. आंबाघाट कुठून कुठपर्यंत धावतो? कोल्हापूर ते रत्नागिरी. याचाच व्हिडिओ संपला आपला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.